तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना सभागृहात शिवराळ भाषा वापरणं भोवलेलं आहे। त्यांचं 5 दिवसांसाठी निलंबन करण्यात आलंय। संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटलांनी निलंबनाचा प्रस्ताव मांडला होता आणि त्यानंतर उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हेंनी अंबादास दानवेंच्या निलंबनाचा निर्णय घेतला। निलंबनाच्या कारवाईचा निषेध करत गोंधळ घातलाय। मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। 5 दिवसांसाठी अंबादास दानवेंचं निलंबन करण्यात आलंय। सभागृहात शिवीगाळ केल्यानं दानवेंवर ही कारवाई करण्यात आली आहे। तर दानवेंचं निलंबन केल्यामुळे विरोधकांनी एकच गदारोळ तिथं घातला। अशा ठरावावर याआधी कधी चर्चा झाली नाही असं फडणवीस म्हणालेले आहेत। तर शिवराळ भाषा दानवेंना भोवलेली आहे। मोठी बातमी आत्ताच्या क्षणाची आपण पाहतोय। अंबादास दानवेंचं सभागृहातून 5 दिवसांसाठी निलंबन करण्यात आलेलं आहे। तर शिवी देणं यावेळी दानवेंना चांगलंच भोवल्याचं पाहायला मिळत आहे। मोठी बातमी आत्ताच्या क्षणाची आपण पाहतोय। कलम 27(3) अन्वये घ. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ शिवीगाळ केल्यानं दानवेंवर ही कारवाई करण्यात आलेली आहे। वार्षिक लेखे अंतर्गत लेखा परीक्षण अहवाल सभागृहासमोर मांडतो। महाराष्ट्र अधिनियम 1991 मधील कलम 27(3) अन्वये घ. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र माननीय श्री अंबादास दानवे विरोधी पक्षनेते यांनी सभागृहात चर्चा करत असताना सभागृहाचे सन्माननीय सदस्य श्री प्रसाद लाड यांचे प्रति अत्यंत आक्षेपार्ह, अशोभनीय व अश्लाघ्य अपशब्द वापरून व बेशिस्त वर्तन करून विधान परिषद सभागृहाची प्रतिष्ठा मलिन केली व सर्वोच्च सभागृहाचा अवमान केला आहे। त्याचे अतिशय असभ्य, बेशिस्त व संसदीय प्रथा, परंपरा व शिष्टाचारांचे घोर उल्लंघन करणाऱ्या अशिष्ट वर्तनाकडे दुर्लक्ष केल्यास संसदीय प्रथांचे अवमूल्यन होऊन सभागृहाच्या कामकाजाबाबत चुकीचा पायंडा पडेल। सबब त्यांच्या अत्यंत बेशिस्त व अशोभनीय वर्तनाची गंभीर दखल घेऊन विधान परिषद असा ठराव करीत आहे की माननीय श्री अंबादास दानवे विरोधी पक्षनेत्यांचे सदस्यत्व सन 2024 या तृतीय पावसाळी अधिवेशनात 5 दिवसांकरता निलंबित करण्यात यावे। सदर निलंबनाच्या कारवाईत त्यांना विधानमंडळाच्या परिसरात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात यावी। ठराव असा आहे की दिनांक 1 जुलै मी निर्णय वाचते आता सांगते म्हणजे अधिनियम 1989 मधील कलम 27(3) अन्वये घ. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांचे सन 2022-23 या वर्षाचे वार्षिक लेखे अंतर्गत लेखा परीक्षण अहवाल सभागृहासमोर मांडतो। विधान परिषदेमध्ये माझ्यावर निलंबनाची कारवाई झाली ही अन्याय कारवाई आहे। दोन्ही बाजूनं गोष्टी झाल्या होत्या, एकाच बाजूवर कारवाई झालेली आहे। बहुमताच्या पाशवी बहुमताच्या बळावर हे निलंबन झालेलं आहे आणि मला असं वाटतं सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील। कारण लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीसुद्धा असं 150 खासदारांचं निलंबन केलं होतं। आज त्यांनी संवैधानिक जबाबदारी असणाऱ्या विरोधी पक्षनेत्याचं निलंबन केलं आहे। ठीक आहे, या कारवाईला मी घाबरत नाही, परंतु जो व्यक्ती शिवसेना भवनावर चालण्याची भाषा करतो तर त्याच्याशी त्याच भाषेत बोलावं लागतं। तर आता राहिला सभागृहाच्या डेकोरमचा प्रश्न, तर त्याच्याविषयी दिलगिरी व्यक्त करण्याची माझी तयारी होती। व्यक्तिगतरित्या कोणाची दिलगिरी मागण्याचा प्रश्न येत नव्हता, परंतु पाशवी बहुमताच्या बळावर हे निलंबन झालेलं आहे। निश्चित याच्याविषयी जनतेच्या दरबारात निश्चित आवाज उठतो।